नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी बाळासाहेब दैफळे बँकर्स पॉईंटच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत करतो। आत्ता जस्ट एक नोटिफिकेशन आलेले, बरेच विद्यार्थी विचार करत होते की जुलै महिना जून महिना म्हणजे होऊन जात आहे, म्हणजे आज 16 तारीख आहे, जवळपास 1 जूनच्या दरम्यान RRBचं नोटिफिकेशन येत असतं, पण अजूनपर्यंत आलं नाही। आणि मग त्यामुळे बरेच विद्यार्थी काय झालं, नेमकं काय प्रॉब्लेम आहे, तर RRBने आज रिवाईज त्यांचं शेड्यूल टाकलेलं आहे। काहीतरी टेक्निकल इश्यू झाला असेल, त्यामुळे मे बी डेट थोड्याशा चेंज केलेल्या आहे। जे अगोदरचं कॅलेंडर होतं त्यामध्ये थोड्याशा डेट चेंज झालेलं आहे। तर त्याचा हा एक शॉर्ट व्हिडिओ आहे, शॉर्ट इन्फॉर्मेशन तुम्हाला आपण याच्यामध्ये देत आहे की ज्या पब्लिक सेक्टर बँक आहे, म्हणजे IBPS जी एक्झाम कंडक्ट करते, याच्यामध्ये प्रोबेशनरी ऑफिसरची एक एक्झाम असते, ज्याच्या टेंटेटिव्ह डेट्स जे आहेत प्री एक्झामिनीच्या 17, 23, 24 आणि 24 ऑगस्ट आहे। म्हणजे IBPSची POची एक्झाम जी ती अगोदर होणार आहे, त्यानंतर स्पेशलिस्ट ऑफिसरची 30 ऑगस्ट आहे प्रीची, त्यानंतर कस्टमर सर्व्हिस असोसिएट याची जी आहे 4, 5 आणि 11 ऑक्टोंबर आहे। ही प्रीच्या ज्या एक्झाम्स आहेत IBPS मार्फत घेतल्या जाणाऱ्या नॅशनलाइज बँकांसाठी, पब्लिक सेक्टर बँकसाठी दरवर्षी RRBचं नोटिफिकेशन अगोदर येते। ह्यावर्षी IBPSचं म्हणजे PSBचं नोटिफिकेशन अगोदर येणार आहे आणि त्याच्या एक्झाम्सचं हा शेड्यूल आहे। त्यानंतर मेन्स एक्झामिनेशन जी आहे ही 12 ऑक्टोंबरला आहे, म्हणजे याचा अर्थ असा होतो की RRB नंतरच आहे, म्हणजे 12 ऑक्टोंबरला आहे। त्यानंतर स्पेशालिस्ट ऑफिसरची जी मेन्स आहे ती 9 नोव्हेंबरला आहे आणि कस्टमर सर्व्हिस असोसिएट जे आहे, म्हणजे आपण ज्याला क्लर्क म्हणतो, तर क्लर्कची मेन्स एक्झामिनेशन जी टेंटेटिव्ह डेट आहे ती 29 नोव्हेंबर आलेली आहे। त्यानंतर RRBमध्ये बघा, RRBचं जे शेड्यूल आलेलं आहे, ग्रामीण बँकांचं जे शेड्यूल आहे त्यामध्ये बघा, तर याच्या ज्या डेट्स आहेत त्यामध्ये बघा, प्रिलिमिनरी जी एक्झामिनेशन आहे ऑफिसर स्केल 1ची जी 22-23 नोव्हेंबरला आहे, याची 17-23 ही ऑगस्टमध्ये बरं POची, आणि क्लर्क स्पेशलिस्ट ऑफिसरची 30 ऑगस्ट आहे, आणि इथं नॅशनलाइज बँकांसाठी जी क्लर्क आहे ती 4, 5 आणि 11 ऑक्टोंबरला आहे। पण RRBची जी ऑफिसर स्केल 1ची आहे ती 22 आणि 23 नोव्हेंबरला आहे। त्यानंतर स्केल 2 आणि 3ची त्याची डेट अजून इथं अनाऊन्स म्हणजे केलेली नाही आहे, टेंटेटिव्हसुद्धा। आणि जे ऑफिस असिस्टंट आहे, म्हणजे जी क्लेरिकलची असते, ती 6, 7, 13 आणि 14 डिसेंबर 2025ला आहे। ओके, त्यानंतर मेन एक्झाम जी आहे सिंगल, म्हणजे ऑफिसर स्केल 2 आणि 3ला प्री नसतेच, म्हणून इथं डेट त्याची अनाऊन्स केलेली नाही, म्हणजे यांची डायरेक्ट मेन्स असेल 28 डिसेंबरला। त्यानंतर ऑफिसर स्केल 1ची जी मेन्स आहे ती 28 डिसेंबरलाच आहे, म्हणजे या दोन्ही एक्झाम दरवर्षी सेम टाईमला होतात। आणि ऑफिस असिस्टंट जी आहे ती 1 फेब्रुवारी 2026ला आहे। म्हणजे ग्रामीण बँकांचा अगोदर रिझल्ट येत असतात, ॲक्च्युली फेब्रुवारीच्या पण अगोदर येत असतात, पण ह्यावर्षी थोडं ग्रामीण बँकांच्या परीक्षानंतर आणि PSBच्या अगोदर एक्झाम्स घेत आहे। तर ह्या टेंटेटिव्ह डेट आहे। तर सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा, चांगली तयारी करा, खूप चांगली अपॉर्च्युनिटी RRB नंतर आहे। RRBमध्ये इंग्लिश पण नसतं, त्याचाही तुम्हाला फायदा होईल। त्यानंतर वॅकन्सीज ज्या असतात, आता IBPS क्लर्क सगळ्या परीक्षा तर तुम्हाला द्याव्याच लागणार आहे, कारण रिझल्ट कुठलाच हातात नसणार आहे, त्यामुळे तुम्हाला सगळ्याच द्याव्या लागतील। यावर्षी वॅकन्सी पण वाढणार आहेत दरवर्षीपेक्षा, कारण SBIच्या बघा तुम्ही लास्ट टाईम जवळपास 50% वाढल्या होत्या, 13,500 त्यांनी रिक्रूट केलेत क्लर्क। तर कसं असतं, कॉम्पिटिटरने जर चांगली सर्व्हिस दिली तर ह्या बँकांना पण चांगली सर्व्हिस द्यावी लागणार आहे, त्यासाठी यांच्याकडे देखील रिक्रुटमेंट ह्यावर्षी वाढण्याची दाट शक्यता आहे। तरी सर्वांनी हे फॉर्म्स भरायला पाहिजे, आणि वॅकन्सी तर येणारच आहे, ॲडव्हर्टाइजमेंट येतच राहणार आहे, फक्त तयारी आपली जोराची पाहिजे। ओके, धन्यवाद।